हे पहा, आढळराव आहे ना, हे सर्वसामान्याचे नेते आहेत, कार्यसम्राट खासदार आहेत. त्यांना जनतेची जाण आहे, सर्व जनतेच्या प्रश्नांची जाण आहे. आणि त्यांनी हे 3 टर्म जे खासदारकी म्हणजे हे केलेली आहे, उपभोगलेली आहे. आणि ते 3ही टर्ममध्ये त्यांनी एवढी कामं केलेली आहेत ना. फक्त आता हे खासदार काम केलेत नाही, खासदारांनी कामं केलेली नाही. आणि हे फक्त विरोधी पक्ष बोलतात, जनता मतदार असं कोणी बोलत नाही. आणि हे फक्त बोलतात, ते विरोधी पक्षवाले बोलतात आणि त्यांचं काम ते करतात. खासदारांचं काम करतात, जनतेला सगळं कळते. विरोधी पक्षवाले काय बोलतात, खासदार काय करतात, खासदारांची कामं काय करणार, काय करायचं बाकी आहे, सर्व काही जनतेचे प्रश्न त्यांना माहिती आहेत आणि ते सोडवणार आहेत. आणि ते कार्यसम्राट खासदार आहेत आणि यापुढेही ते खासदारच राहावं अशी माझी स्वतःची तरी इच्छा आहे. अमोल कोल्हेंना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, प्रचंड गर्दी होते. अमोल कोल्हे यांना हे बघा, ते आमच्या तालुक्यातलेच आहेत. त्यांनी खासदारकीची स्वप्न पाहू नये हे माझं म्हणणं नाही आहे. परंतु आपली योग्यता पाहून ते अभिनेता आहेत, चांगले आहेत आणि त्या टी व्हीवर त्यांना सगळेच ओळखतात. परंतु प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिजे ठरलं ना, तर मग आत्ता ते कोण अमोल कोल्हे आहेत यासाठी त्यांना पकडण्यासाठी गर्दी होते किंवा मतं देण्यासाठी. तर मला तर नाही वाटत गर्दी होत असेल. पवार साहेब आणि नरेंद्र मोदी दोनही बुजुर्ग नेते, देशाचे पंतप्रधान कोण व्हावेत असं वाटतं? देशाचे पंतप्रधान योग्य आहेत ते मोदीच आहेत आणि मोदीच पंतप्रधान पुन्हा व्हावेत. का? मोदींचे निर्णय आहे, मोदींची कार्यक्षमता आहे, मोदींचे निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते स्वयं निर्णय घेतात आणि असाच नेता पंतप्रधानपदी पाहिजे.